नमस्कार. तुमचं आपल्या चॅनेलवरती मनापासून खूप खूप स्वागत. आता वाटाण्याचा सीझन चालू आहे, तर ताज्या वाटाण्याचा मटार पुलाव तर झालाच पाहिजे. जास्त वेळ न घालवता चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मटार पुलाव बनवण्यासाठी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया. तांदूळ धुतल्यानंतर 5 मिनिट आपण तसेच ठेवून द्यायचे. भातासाठी इथे अर्धी वाटी हिरवे मटार आणि 1 बटाटा मीडियम साईजचा चिरून घेतलेला आहे. आता आपण फोडणीसाठी इथे कांदा चिरून घेऊया. कांदा लांबट असा इथे चिरून घ्यायचा आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून घेऊया. फोडणीसाठी इथे लांबट चिरलेला 1 कांदा, आलं, लसूण आणि मिरची यांचा ठेचा, टोमॅटो आणि कढीपत्ता घेतलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा इथे घेऊया. चला मग आता फोडणी द्यायला सुरुवात करू. एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाले की याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी आणि अर्धा छोटा चमचा जिरे घालून घेऊया. मोहरी आणि जिरे चांगले तडतडले की याच्यामध्ये लांबट चिरलेला कांदासुद्धा घालून घेऊया. त्यानंतर कढीपत्त्याची पाने. आता चांगलं परतवून घेऊया. कांदा थोडासा सोनेरी रंगावर आला की मग याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घालून घेणार आहोत. हा मटार पुलाव बनवायला एकदम सोपा आहे. कोणीसुद्धा झटपट पद्धतीने हा बनवू शकतो. तर कांदा आणि टोमॅटो चांगले फ्राय झाले की मग आपण याच्यामध्ये हिरवे वाटाणे आणि बटाटा घालून घेऊया. ते सुद्धा तेलामध्ये 1-2 मिनिट आपण परतवून घेऊ. त्यानंतर आपण जो आलं, लसूण आणि मिरची यांचा ठेचा बनवून घेतलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया. स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा तेच खाऊन जर कंटाळला असाल तर हिरव्या वाटणातला हा पुलाव भात नक्कीच बनवून तुम्ही खाऊ शकता. तर 2 ते 3 मिनिट चांगलं परतवून सगळं झाल्यानंतर याच्यामध्ये आपण धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि तांदूळसुद्धा याच्यामध्ये चांगले परतवून घेऊ आणि मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. 1 चमचा लाल तिखट, अर्धा छोटा चमचा हळद पावडर घालून घेऊया आणि अर्धा चमचा गरम मसाला. आता हे सगळे मसाले भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 2 मिनिट व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. आपण इथे 2 वाटी तांदूळ घेतले होते. 2 वाटी तांदळासाठी आपण इथे 4 वाटी पाणी घालणार आहोत. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. मीडियम फ्लेमवरतीच आता हा भात शिजण्यासाठी ठेवून देऊ. एक 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आता इथे पाणी आटत आलेलं आहे. आता गॅसची फ्लेम स्लो करूया आणि याच्यावरती प्लेट ठेवून देऊ. एक 5 मिनिटामध्ये स्लो गॅसवरती हा भात शिजला जातो. तर इथे हिरव्या वाटणातला मटार पुलाव तयार झालेला आहे. आता भातासोबत कोशिंबीर तर झालीच पाहिजे. त्यासाठी 1 कांदा, 1 काकडी आणि 2 टोमॅटो इथे बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 चमचे दही घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेंगदाण्याचा कूट घालायचा. याने टेस्ट खूप छान येते. आता व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊया. कोशिंबीरसुद्धा आपली इथे तयार झालेली आहे. भातसुद्धा इथे तयार झालेला आहे. चला मग सर्व करूया. नुसता सुगंधानेच खावासा वाटणारा हा हिरव्या वाटणातला मटार पुलाव तुम्ही नक्की करून पहा. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. तर इथे एका प्लेटमध्ये मटार पुलाव, त्यासोबत कोशिंबीर आणि लोणचं तर झालंच पाहिजे आणि इथे उडदाचा पापड. हा मटार पुलाव बनवण्यासाठी जास्त भाज्या न वापरता फक्त मटार आणि बटाटा वापरून हा पुलाव भात इथे तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा.